नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 600 ते ओवी 616च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने सर्व देवांना अत्यंत पूजनीय असणाऱ्या देवाचं अर्थात भगवंताचं गुणगान गायलंय आणि आता हे भगवंता माझ्यावर प्रसन्न हो अशी अर्जुन प्रार्थना करतोय. अर्जुनाला आता भगवंताच्या चतुर्भुज दर्शनाची तहान लागलीये, उत्कंठा लागलीये. अर्जुन म्हणतो, कैसे नीलोत्पलाते रावित, कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची वोज दावित इंद्रनळा. भगवंताच्या ठिकाणी नीलवर्ण आहे. त्याची अंगकांती निळ्या वर्णाने खुलून दिसते. तो नीलवर्ण. असा हा स्वयंभू नीलवर्ण अर्जुन म्हणतो कमळाला आणि आकाशाला सुद्धा शोभा देतोय. कमळाला आकाशाला नीलवर्ण प्राप्त झालेला आहे आणि एवढंच नाही तर भगवंताच्या अंगी जे तेज आहे त्या तेजामुळेच इंद्र नीलमणी हा सुद्धा आपल्या तेजाची एक प्रकारे झाक दाखवतोय. जैसा परिमळ जाहला मरगजा, का आनंदासीची निघालिया भुजा, ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव. भगवंताच्या अंगीच एक अप्रतिम सुगंध आहे. तोच सुगंध जणू काही मरगजाला प्राप्त झालाय. मरगजाच्या अंगीचा सुगंध हा मूळ सुगंध नाही तर भगवंताकडून मिळालेला तो सुगंध आहे. भगवंताचे बाहू म्हणजे साक्षात आनंदानेच भुजा धारण केल्यात की काय असं वाटतंय. आणि भगवंताच्या गुडघ्यांचं सौंदर्य, हे सौंदर्य साक्षात मदनाला प्राप्त झालंय, जोडलंय असं अर्जुनाला वाटतंय. मस्तकी मुकुटाते ठेविले, की मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले, अंगाचे नी जया. माऊली हो, भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं हे वर्णन आहे. अर्जुन म्हणतोय, भगवंताच्या मस्तकावरती मुकुट ठेवल्यावर त्याच्या मस्तकाला सौंदर्य प्राप्त झालेलं नसून भगवंताच्या मस्तकामुळे मुकुटाला सौंदर्य प्राप्त झालंय. भगवंताच्या अंगावरती शृंगार करून त्याचं सौंदर्य खुललेलं नसून भगवंताच्या अंगामुळेच अलंकृत शृंगाराला सौंदर्याला सौंदर्य प्राप्त झालंय असं अर्जुन म्हणतोय. इंद्रधनुष्याची आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी, वैजयंतिया. भगवंताच्या कंठामध्ये वैजंती माळ आहे. ती वैजंती माळ कशी दिसते तर अर्जुन म्हणतो, आकाशात प्रगट झालेले मेघ ज्याप्रमाणे इंद्रधनुष्याने वेढलेले दिसतात अर्थात इंद्रधनुष्यामध्ये ओवलेले दिसतात तशी ही वैजयंती माळा भगवंताच्या ठिकाणी दिसते. तैसे आवरिले शारंग पाणी, वैजयंतिया. आता कवणीते उदार गदा, असुरा देत कैवल्य पदा, कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. अर्जुन भगवंताच्या हातातल्या गदेला उदार गदा म्हणतो. कारण का तर त्या गदेचा प्रहार झाल्याबरोबर असुरांचा फक्त मृत्यू होता असं नाही तर त्यांना मोक्ष मिळतो, त्यांना कैवल्य पद मिळतं अशी ही गदा आहे. म्हणून त्याला उदार गदा म्हटलंय. आणि भगवंताच्या हातातलं सुदर्शन चक्र ही कसं आहे तर अर्जुन म्हणतो, गोविंदा तुझ्या हातातलं सुदर्शन चक्र ही अत्यंत सौम्य तेजाने प्रगट झालेलं दिसतंय. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही
तैसया होवावे. थोडक्यात अर्जुन म्हणतोय की हे स्वामी, हे भगवंता, असं हे तुझं रूप पाहण्याची मला अत्यंत उत्कंठा लागली आहे. म्हणून आता तुम्ही अगोदर जसे होता तसेच परत व्हा. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्ण मूर्ती लागे. तुझ्या विश्वरूपाचा सोहळा भोगून आता डोळ्यांची तहान भागलीये, परंतु ते आता अधीर झालेत. त्यांना कृष्ण मूर्तीचं दर्शन घ्यायचंय. ते साकार कृष्ण रूपडे वांचुनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता ती हे. आता माझे डोळे तुझ्या कृष्ण रूपाला पाहिल्या वाचून मानणार नाहीत, कारण तेच त्यांच्या अत्यंत आवडीचं आहे. ते सोडून इतर सर्व काही त्यांना नावडत नाही, त्यांना रुचत नाहीये. आम्हा भोग मोक्षाचिया ठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणोनी तैसाची साकारू होई, हे उपसंहारी आता. आम्हा सारख्या भक्तांना भोग मोक्ष हा तुझ्या श्रीमूर्तीपाशीच आहे, तुझ्या सगुण साकार मूर्तीपाशीच आहे. त्या सगुण साकाराशिवाय वेगळा भोग किंवा मोक्ष आम्हाला माहितीच नाही. म्हणून हे भगवंता, म्हणून तैसाची साकारू होई, म्हणून हे भगवंता आता तेच सगुण साकार रूप धारण कर आणि ह्या विश्वरूपाला आवर्त घे, अशी प्रार्थना, अशी विनवणी अर्जुन भगवंताला करतायत. ह्या अर्जुनाच्या विनवणीला ऐकून आता भगवंत काय म्हणतात ते म्हणतात, या अर्जुनाचिया बोला विश्वरूपा विस्मयो जाहाला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. भगवंतांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की अरे अर्जुना, तुझ्यासारखा धसाळ म्हणजे अविचारी मी दुसरा कोणी पाहिलं नाही. कारण हे विश्वरूप पाहिल्यावर तुला जे आश्चर्य झालंय ते स्वाभाविक आहे, परंतु जो अविचार प्रगटलाय तो मात्र मी आजपर्यंत कुठंच पाहिला नाही. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषू न घेसी, मा भेणे काय नेणो बोलसी हे कड ऐसा. केवढी थोर गोष्ट तुला प्राप्त झाली, त्या गोष्टीचा लाभ आणि आनंद तुला घेता येत नाहीये. त्याच्याऐवजी माझ्या विश्वरूप दर्शनाने भयभीत झालेला आहेस आणि एखादा अत्यंत आग्रह धरणारा माणूस ज्याप्रमाणे आपलंच म्हणणं खरं करायला बघतो तसा तू बोलत आहेस, आणि असा तू का बोलत आहेस हे कळत नाही. आम्ही सावियाची जै प्रसन्न होणे, तई आंगची वरी म्हणे देणे, वांचोनी जीव असे वेंचणे कवणासी गा. अरे, मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा मी माझ्या स्वतःच्या सकट त्याच्या स्वाधीन होतो, आणि अशी प्रसन्नता, असा जीवभाव मी कोणाकरता वेचत नाही. भगवंतांना सांगायचंय, असा मी तो तुझ्याकरता वेचला, तुझ्यावर मी प्रसन्न झालो, ते हे तुझी चाडे. आजी जीवाचेंची दळवाडे, कामउनिया येवढे रचिले ध्यान. पण आज केवळ तुझी चाड म्हणजेच तुझी आवड, तुझ्याविषयी प्रेम असल्यामुळेच हे संपूर्ण विश्वरूप मी प्रगट केलं, ते केवळ तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. ऐसी काय नेणो तुझी ये आवडी, जाहली प्रसन्नता मुची वेडी, म्हणोनी गौप्याची ही गुढी उभविली जगे. भगवंत म्हणतात, मी स्वतःच जाणत नाही की माझ्या प्रसन्नतेला तुझं असं काय वेड लागलं, तुझ्याविषयी काय अशी आवड आहे माझ्या ठिकाणी. त्यामुळे हे विश्वरूप खरं तर गौप्य, पण ह्या विश्वरूपाची गुढी मी आज जगात उभी केली, ती केवळ तुझ्या प्रेमापोटी.
ते हे अपराम अपार, स्वरूप माझे परात्पर, येथुनी ते अवतार कृष्णादिक. भगवंत म्हणतात, असं हे जे माझे विश्वरूप आहे ते अपार आहे. त्याच्या स्वरूपाचा कोणालाच थांग पत्ता लागणार नाही. ते अत्यंत अमर्यादित आहे, सर्व मायेच्याही पलीकडचं आहे. आणि तिथूनच कृष्ण आदी माझे जे अवतार होतात ते इथूनच प्रगट होतात. हे ज्ञान तेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ आद्य सकळा. भगवंत म्हणतात, माझं हे विश्वरूप कसं आहे तर संपूर्ण ज्ञान तेजाने बहरलेलं आहे, व्यापलेलं आहे, विश्वात्मक आहे, अनंत आहे. आणि ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहणार आहे. आणि त्याचंही सुद्धा मूळ स्थान आहे आद्य सकळा. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणोनिया. भगवंत अत्यंत महत्वाची गोष्ट इथे सांगतायत. माऊली भगवंत म्हणतायत, असं हे जे माझं विश्वरूप आहे ते अर्जुना तुझ्याशिवाय कोणी ऐकलं नाही, कोणी पाहिलं नाही. आणि कुठल्याही साधनाने हे विश्वरूप प्राप्त होत नाही आणि होण्याजोगही नाही. हे फार मोठं वचन सूत्र भगवंत इथे सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.